पुढल्या पिढीकडे तो वारसा जो आहे ना तसा हस्तांतरित करायचा। तर अशा पद्धतीने सावता महाराजांचं पुण्यस्मरण किंवा पुण्यतिथी सोहळा आपण ज्यावेळेस साजरा करत असतो त्यावेळेस पाठीमाग वळून थोडं बघायला पाहिजे। थोडं तुम्हाला उदाहरण सांगतो, म्हणजे अजून पटेल हा सिद्धांत मला तो का भावतो, मला फार आवडतं का। तर पुण्यतिथी सोहळा असेल किंवा एखाद्याचा तो उत्सव असेल तो करण्यापाठीमागची भूमिका तुम्हाला सांगतो फक्त। काही खेडेगाव असतं, खेडेगाव कोकणातलं खेडेगाव, आणि तिथल्या कोकणातल्या खेडेगावातला एक मुलगा पुण्यासारख्या शहरामध्ये तो शिक्षणाला येतो आणि त्याचं शिक्षण पूर्ण झालं पुन्हा तो तिथे जातो गावी। आणि त्याचं ध्येय काय, बाबा तरुण आहे, काहीतरी वेगळं करायचं, काहीतरी वेगळं करायचं, तरुण रक्ताला थोडं काहीतरी सुचत असतं। तो काय म्हटला का मी आता ते मासेमारी म्हणजे कोळ्याचा मुलगा होता तो, एवढा मोठा मासा पकडेल, एवढा मोठा मासा पकडेल मी का माझ्या पूर्वजांनी कधी एवढा मोठा मासा पकडलाच नाही पहा। आणि तो काय करतो, समुद्रात जातो, ते ट्रॉलर घेऊन डिझेल घेतो, जातो, खूप दिवस प्रवास करतो, परत येतो, मासा आणतो, मोठा चावडीवर ठेवतो आणि लोकांना विचारतो बघा मी किती मोठा मासा। मग असे बुजुर्ग लोक येतात आणि ते पाहतात, अहो हा मासा तर आमच्या आजोबांनी आणला होता का हो, म्हणे ते शेजारी, बरोबर आहे। असं प्रत्येक वेळेस तो मासा आणायचा, तिथं चावडीवर ठेवायचा आणि ते लोक सांगायचे का याच्यापेक्षा मोठा मासा अमक्या तमक्याने आणला होता। तो फार निराश झाला। अशा 13 त्याच्या सफर झाल्या समुद्रातल्या आणि त्याचं भांडवल पण संपत आलं, पण त्याला काय ते यश मिळत नव्हतं। एक दिवशी त्यांनी सर्व प्रॉपर्टी विकली, भरपूर डिझेल घेतलं, तो म्हणला खूप खोल समुद्रात जाणार, आता खूप खोल समुद्रात जाणार। आणि तो इतक्या खोल समुद्रात गेला का 53 दिवसाचा प्रवास त्याचा झालेला असतो। तिकडे गेल्यानंतर त्याला एकदम मोठा माशाने उसळी मारतो तो, आणि ते मोठा मासा त्याला दिसतो। आणि मोठा मासा दिसल्यानंतर त्याची एवढी बोट छोटी असते का त्याला तो मासा ठेवायला जागाच नसते। मग त्याच्याबरोबर तो भाल्याने अशी लढाई करतो आणि भाल्याने लढाई केल्यानंतर तो मासा रक्तबंबाळ होतो एकदम, आणि समुद्रात असे पाठ, आता त्याला वाटलं तो मेला। तो त्याला दोरी बांधतो, मोठा रोप, आणि ते दोरी त्या बोटीला बांधतो आणि निरोप देतो गावामध्ये का मी फार मोठा मासा पकडलाय, नक्कीच आता याच्यापूर्वीचा मासा कुणी पकडला असेल एवढा मोठा मासा। आणि ते 53 दिवसाचा परतीचा प्रवास त्याचा सुरू होतो आणि तो विचार करत असतो त्या परतीच्या प्रवासात, आता मी गावात जाणार, मग ढोल लेझीम निघणार, माझी मिरवणूक निघणार आणि माझा उत्सव साजरा होईल, माझ्या गळ्यात हार पडतील वगैरे वगैरे, असा तो चिंतन करत असतो। आणि 53 दिवस लोक तयारीला लागले असतात, कारण का आता एवढं बरेच दिवस झाले, 53 दिवस म्हणजे त्यांना वाटतं का नक्की त्याला यश मिळालेलं आहे। आणि तो गावामध्ये तशी मिरवणुकीची तयारी होते, तो जातो चावडीवर, किनाऱ्याला त्याची बोट लागते, लोकांना सांगतो, स्वागताला लोक जमलेले असतात, त्यांना सांगतो बघा किती मोठा मासा मी पकडून आणलेला आहे। मासाच नसतो पाठीमागे, म्हणजे मासा गेला कुठे, मी तर पकडला होता, मी तुम्हाला खरं सांगितलं किंवा नेहमी खोटा बोलतो, खोटारडे आहे, हे आहे ते आहे वगैरे, त्याला फार शल्य होतं ते, आणि तो एक चक्कर येऊन पडतो। मग काय झालं, मूळ सिद्धांत या दृष्टांताचा सिद्धांत असा आहे का तो मासा ज्यावेळेस त्याने भाल्याने मूर्छित केला त्याला, ते रक्ताचे पाठ ज्यावेळेस समुद्रातून वाहत गेले, ते छोटे छोटे मासे समुद्रातील सर्व त्या रक्ताच्या दिशेने आले आणि तो मासा कुरतडून 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 तो नष्ट केला। मग याचा सिद्धांत असा आहे, या सोहळ्याच्या निमित्ताने यश मिळवणं फार सोपं असते जीवनामध्ये, प्रपंचामध्ये यश मिळवणं फार सोपं असते, पण त्यातलं सातत्य किंवा त्यात टिकवणं हे त्याच्यापेक्षा दुप्पट कठीण असते। म्हणून हे सोहळे असे सतत त्याने व्हायला पाहिजेत, तो पाठीमाग वळून बघायला पाहिजे का आपण मिळवलेलं यश, आपल्या पूर्वजांनी मिळवलेलं यश आणि आपण ज्या पायरीवर आहे आता ते योग्य आहे का, एवढं पाहण्यासाठी हा सोहळा आहे। ठरलं